निरोपाचा क्षण नाही हा, निरोपाचा क्षण नाही हा, शुभेच्छांचा सण आहे. पाऊले बाहेर पडताना रेंगाळणार मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्यात आसू. मन नितळ नितांत आठवणीत. आम्ही जातो मम ग्राहासी, देवा निरोप द्यावा सौख्य हरी. निरोप समारंभ म्हणजे क्षणोक्षणी डोळ्यांच्या कडा ओलावणारा प्रसंग. निरोप समारंभाला आलेला पाहुणा परत जायला निघतो तेव्हा आपण त्याला निरोप देणे आणि त्याने आपला निरोप घेणे हा केवळ शिष्टाचार नसतो, तो आमच्या संस्कृतीचा सहज आवश्यक आविष्कार असतो. निरोप देण्याचा कार्यक्रम आपण आपल्या परीने भावपूर्व असतोच. निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं, निरोपाच्या वेळी थोडं उदास व्हायचं नसतं, तर थोडं हसायचं सुद्धा असतं. जरी डोळ्यात पाणी येत असलं तरी ते गालावर आणायचं नसतं. निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात, केवळ स्पर्श सांभाळायचा असतो. मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात मधून साध, मात्र आपण द्यायचा नसतो प्रतिसाद. निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं, निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं, दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं. सुरवंटाचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू. नव जग नव आशा, शोध घेण्याची जबर मनीषा. याच शाळेने लावले वळण, त्यावर चढू यशाची चढण. हे वळण लावण्यासाठी गुरुजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे ममतेचे धडे गिरवले आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज. म्हणूनच आमच्या जीवनाचा कटिबंध न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोज पाजला. हे सर्व करताना शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर सद्विचारांचे घाव घातले आणि त्या दगडाला त्याच्या गुण वैशिष्ट्याप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरण द्यायचं झालं तर नटराजाच्या मूर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तम खेळाडू सुद्धा निर्माण केले. आता या सर्वांना पोरकं होऊन नव्या आव्हानांना सामोरं जायचं आहे. शाळेत घेतलेल्या या शिदोरीचा बाह्य जगात वापर करून स्पर्धेच्या युगात स्थान पक्क करायचं आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीही मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. ज्या शिडीवरून तुम्ही कुणाचा तरी आधार घेऊन वर चढता, त्या शिडीला आणि त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही विसरू नका. आणि कधीच त्या शिडीचा उंचावर पोहोचल्यावर, त्या शिडीने तुम्ही उंचावर जेव्हा पोचाल तेव्हा त्याला लाथाडू नका. कारण जरी तुम्ही एक ठराविक उंची गाठली असली तरीही काही काळाने खाली यायला ती शिडी फार गरजेची असते. अन्यथा विनाशिडीचे जोरात खाली आपटाल आणि जेव्हा आपटाल तेव्हा त्या व्यक्तीचा हातही आधारासाठी मिळेल की नाही कोण जाणे. त्यामुळे नेहमी आधार देणाऱ्याची जाणीव ठेवा. त्यांना कधीच विसरू नका. मग ती शिडी असो किंवा एखादी व्यक्ती असो किंवा आपली शाळा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे पार करावेच लागतील.
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे, अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचा आहे. तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचा आहे. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा, उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करावीत. कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मराव्या. तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे. तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडू दे. सदा सर्वदा यश मिळू दे. सदा सर्वदा यश मिळू दे.